दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर योगेश आणि अमित. यस, रेग्युलर सलामीचे फलंदाज योगेश आणि अमित हे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी कोणी संघाकडून उतरलेला गोलंदाज याच्या खांद्यावरती कारोमदार पूर्णपणे दिलं गेलंय. नक्कीच जर विचार केला गेला तर सकाळचं सत्र, या सत्रामध्ये 4 षटकांची मॅच म्हणजे जवळजवळ 24 चेंडू, या 24 चेंडूमध्ये जवळ 30, 35 ते 40 धावा जरी केल्या तर नक्कीच सकाळच्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या धावा असतील. कारण की वातावरण असं दमट आहे आणि या दमट वातावरणामध्ये भेदक मारण्यासाठी मोठे फटके जर तुम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न केला तर कुठेतरी फटके फसतील. नक्कीच डबल सिंगलवरती जोर द्यावा लागेल, कुठून तरी एक क्लासिक खेळ दाखवावा लागेल. तर बघूयात कोणता संघ खेळ चांगला दाखवतोय आणि मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ती कवाडच्या विरोधामध्ये हल्ला करण्यासाठी संघ खोने उतरलाय गेलाय. आकाश भालेकर मात्र गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. अमित नक्कीच स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो योगेश. नक्कीच आज साईगावच्या या क्रीडा नगरीमध्ये रंगलेली मॅच नक्कीच ओके. स्टार्ट दी मॅच. पहिला चेंडू, गोलंदाज आकाश सज्ज होते आपल्या गोलंदाजीवरती आहे. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. सामोरे जाईल तो अमित याला. याच्या दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू मात्र सज्ज होत आहे. यावेळेस चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय. चेंडूला मात्र थर्ड स्लिप मध्ये कन्वर्ट केलाय. नक्कीच चेंडू जातोय. दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती चेंडूला सन्मान दिला गेला. 2 धावा अंकित केल्या घेतात. श्री गणेशा केला जातोय. आपल्या संघाचे खातं उघडलं जात आहे. चांगली सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळेल. ती टीम कवाड या संघाला नक्कीच खोण्याच्या विरुद्धमध्ये खेळताना जर खोने संघाचा विचार केला गेला तर कवाड संघाला माहिती आहे अनेकदा हे संघ सामोरे सामोरे भिडलेत आणि त्यांना मात्र त्यांची ताकद माहिती आहे आणि त्या विरुद्धामध्ये त्या ताकदीच्या विरुद्धात कशा प्रकारचा खेळ करायचा आहे हे कवाड संघाला नक्कीच माहिती आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र गती दिली होती. पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं, जखडून ठेवलंय. नक्कीच एका जाग्यावरती स्तब्ध उभा केला गेला कारण की चेंज ऑफ पेस नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळाले चेंडूमध्ये आणि नक्कीच चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची चुकी न करताना यष्टीरक्षकाने आपलं काम मात्र पूर्णपणे केलंय. कारण की जेव्हा गोलंदाज एक चांगला चेंडू हाताळत असतो तेव्हा त्यानंतर बॅट्समॅनला बीट केल्यानंतर जो काम असतो तो क्षेत्ररक्षकाचा असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस नक्कीच कुठून तरी एक गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरलं. चेंडूला कन्वर्ट करून दिलाय 4 धावांसाठी. एक चांगला फटका आणि नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती कुठून तरी जास्त धावा करवण्याचा काम केलं जातोय. तर फलंदाज अमित याच्या बॅटमधनं धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 3 चेंडूच्या खेळानंतर 6 ही धावसंख्या फळकावर लागले गेले. नक्कीच पहिल्या चेंडूवर विचार केला गेला तर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठून तरी गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये नक्कीच कवाड संघाने आता मात्र विचार केला गेलाय कारण की खोने संघाला बॅकफुटला ढकलण्याची वेळ आता मात्र इथून सुरुवात होते. पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्ले मध्ये तुम्ही जेवढ्यात जास्त धावा कराल तेवढं तुम्हाला नंतरच्या पुढच्या षटकामध्ये फायदा ठरणार आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. नक्कीच तेवढासा भरपूर असा फायदा उचलताना आला. चेंडूला मात्र सन्मान दिला गेला. एकच धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला गेला तर 4 चेंडूच्या खेळानंतर कोणताही विकेट न गमावताना 7 ही धावसंख्या मात्र फलकावर लागली आहे.
अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. आता मात्र फलंदाज योगेश सज्ज झालाय फलंदाजीवरती. कुठून तरी 4 चेंडू नंतर आता मात्र स्ट्राईकवर आणलं जाते योगेश पाटील याला. यावेळेस चेंडूला लाभ केलाय नक्कीच फिल्डर होता, पण चेंडूच्या गतीपासून फिल्डरला मात्र कोणता रोखता येणार नाही. क्षेत्ररक्षकांना भेदून 4 धावांसाठी चौकार. यस डीजे नक्कीच 4 धावांसाठी चौकार गेला. योगेश कोकणे तिकडे होते, दरम्यान त्यांना मात्र भेदला गेला चेंडूने आणि या 4 धावांच्या जोरावरती फलंदाज योगेश याची धावसंख्या फलकावर जर पाहायला गेली तर चेंडू पोचवायचा 11. तर पहिल्या षटकाचा विचार करताना प्रथम चेंडू हाताळला गेला, ज्यावरती नक्कीच थर्ड स्लिपच्या रिजनमध्ये चेंडूला मात्र कन्वर्ट केलं गेलं होतं. त्यावरती मात्र 2 धावा अंकित केल्या जातात. त्यानंतरचा विचार केला गेला तर गोलंदाजांनी कमबॅक करण्याचं मनामध्ये कुठेतरी रणनीती आखली गेली. चेंडूला मात्र गती दिली गेली आणि नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी तू शेर तो मे सवा शेर असं दाखवताना फलंदाजाने मात्र कमबॅक केला गेला. एक चौकार खिचून काढला तो कव्हर पॉईंटच्या रिजन मधून. नक्कीच चेंडू मात्र सलामी देत गेला 4 धावांसाठी. त्यानंतर 1 धाव अंकित केली जाते आणि योगेश कोकणे ज्या प्रकारे फलंदाजीवर आला आणि नक्कीच पहिल्या चेंडू पासून स्ट्राईक रेटचा विचार केला गेला तर वैयक्तिक 400च्या स्ट्राईक रेटनी पहिल्या चेंडूवरती 4 धावा मात्र पळून काढल्या गेल्या. आणि नक्कीच मला का कवाड संघाकडून एक प्रमुख फलंदाज ओळखलं जातं, ती काची उत्तरं दिली गेली. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू हाताळला गेला. लाईन द लेन सुरेख होती. फलंदाजाच्या बॅट पासून चेंडूला कुठेतरी लांब ठेवलं. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं नक्कीच संपलं गेले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर एक नेचन आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. या आकड्यावरती नक्कीच कोणत्या प्रकारचं विकेट मात्र गमावलेलं नाही. बिनबाद 11 ही धावसंख्या लागली. येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये कुछ कर जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं काहीतरी करून दाखवावं लागेल. कारण की क्रिकेटचा जर विचार केला गेला तर अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कोणता संघ बाजी मारेल. कारण की जर विचार केला गेला तर साईदेव प्रतिष्ठान आयोजित साई काव एवन ट्रॉफी या ट्रॉफीवरती अनेक संघ आज आपल्याला पाहायला मिळणार. या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी तर कोणता संघ इथे मात्र ठरतोय आजचा निर्णायक. तर यामध्ये पहिलेच लढत आपल्याला पाहायला मिळेल ती कवाड आणि खोने या 2 संघांमध्ये जर विचार केला गेला तर प्रथम टॉस जे कौल होतं ते कौल मात्र विजयी होऊन खोने संघाने क्षेत्ररक्षण निवडलं गेले आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी ते कवाड संघाला. आणि नक्कीच कवाड संघाचा प्रथम पाहायला गेला तर पॉवर प्लेचा चांगला असा फायदा उचलला गेला, ज्यामध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या ही फळकावर लावली गेली आहे. बिनबाद 11 धावसंख्या फळकावर लागली. प्रथम द्वितीय षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय प्रमोद. नक्कीच पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला मात्र उंची लाभवायचा प्रयत्न केला गेला, पण दरम्यान पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू आणि अतिरिक्त धावेनी नक्कीच सर युवराज सिंग यांची आठवण करून देणारा हा आकडा 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस चेंडूला मात्र नक्कीच दिशा गेली पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र ढकलून दिलंय गेलंय. नक्कीच 1 धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते का, पण नक्कीच रनिंग बिटवीन विकेट चांगलं होतं. 2 धावा अंकित केल्या जातात आणि या 2 धाव्याच्या जोरावर धावसंख्येचा जर विचार केला तर 14 ही धावसंख्या मात्र फळकावर लागली आहे. एका चेंडूचा खेळ झालाय, 14 धावसंख्या फळकावर लागली. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी. काय घडतं काय बिघडतं बघूयात.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे प्रमोद. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा खेळण्याचा फटका, नक्कीच वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडूला मात्र इथे गती कुठेतरी कमी होती. अचूक जो टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अमितच्या माध्यमातून तो कुठेतरी चुकला. दरम्यान फटका मात्र फसला गेला आणि दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने जर विचार केला गेला तर धावसंख्या मात्र स्थिरावली ती 14 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस शरीराला लागून चेंडू नक्कीच एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी क्रिएट. दोनच धावेवर समाधान मानायला लागेल. लेगबायच्या रूपामध्ये पंचांचा इशारा येतोय. 2 धावा अंकित केल्या जातात आणि 2 धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र 16 या आकड्यावर पोहोचली. नक्कीच जर सकाळच्या सत्राचा विचार केला गेला तर वातावरण दमट आणि या दमट वातावरणामध्ये 4 षटकांच्या मॅच मध्ये जवळजवळ 35 धावा जरी केल्या तर नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण की मोठे फटके या वातावरणामध्ये कन्वर्ट व्हायला थोडंसं मुश्किल होते. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला, भन्नाट वेग दिला गेल्या चेंडूला. नक्कीच आपली जे ठेवणीतला चेंडू ज्याला म्हटलं जातोय, एक चेंडू नक्कीच फलंदाज कोणताही गोलंदाज कोणताही असो एक खराब चेंडू हाताळत असतो आणि त्याच खराब चेंडूची मात्र वाट बघत असतो तो फलंदाज. पण प्रमोद याने मात्र फलंदाजाला आव्हान दिलं गेलंय की तो एक चेंडूची वाट बघता बघता माझा षटक निघून जाईल. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. रनआउटची संधी क्रिएट होते, थोडासा फंबलिंग झालाय. नक्कीच जर हा चेंडू कलेक्ट केला असता, लेगबायच्या इशारामध्ये येतोय, पंचांचा इशारा येतोय, एक धाव अंकित केली होती. या चेंडूवरती जर नक्कीच चेंडू अचूकरित्या कलेक्ट केला असता तर नक्कीच कुठेतरी अमितला परतावं लागलं असतं, कारण की रनिंग बिटवीन मध्ये थोडासा ताळमेळमध्ये गडबड झाली, कॉलिंग थोडीशी चुकली होती. पण योगेश पुन्हा एकदा मैदानामध्ये योगेशला आणलंय. 2 चेंडूंच्या खेळावरती योगेशने जर विचार केला गेला तर 4 धावा पळून काढल्या गेल्यात. योगेशवर खूप सारी जिम्मेदारी असेल कवाड संघाची, कारण की संकट मोचक जर कवाड संघाला विचारला गेलं तर नक्कीच योगेशचं नाव त्याच्या मनामध्ये येते. अप्रतिम सातत्याने एक उत्कृष्ट क्रिकेट खेळत आलाय तोच फलंदाज योगेश मात्र पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडूला हलक्या गतीने पुश केले गेले, दिशा दिली गेली होती, एक धाव अंकित केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुतू मे रनआउटची संधी आणि पंचांचा हात गगनाकडे. पहिला विकेटचा पतंग लागतोय कव्वाड संघाचा. फलंदाज अमित. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर 11 धावा या षटकामध्ये आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर चेंडूचा खेळ झालाय तो 5 दुसऱ्या षटकामध्ये जवळ धावसंख्येचा विचार केला गेला तर 12 चेंडूच्या खेळानंतर 17 धावसंख्या फळकावर लागली. एक विकेट मात्र रनआउटच्या माध्यमातून गमावला गेलाय. तो फलंदाज अमित वैयक्तिक 7 धावा या करून मैदान मात्र सोडावं लागलं. थोडंसं कॉलिंग कुठेतरी चुकली आणि नक्कीच 2 फलंदाजांमध्ये जर तालमेल चुकला तर नक्कीच याचा भुगता फलंदाजांना भोगावा लागतो, कारण की कॉलिंग खूप इम्पॉर्टंट असते आणि तीच जर चुकली तर नक्कीच ज्या प्रकारे आपण मागचाच विकेट बघितला योगेश आणि अमित या दोघांमध्ये थोडासा तालमेलची गडबड झाली, कुठेतरी कॉलिंग चुकली आणि त्याच भुगता मात्र भोगावं लागलं. ते फलंदाज अमितला मात्र मैदान सोडून परतावं लागलं. वैयक्तिक 7 धावांची खेळी करताना अप्रतिम खेळी केली, ज्यामध्ये एक चौकार आला होता. नक्कीच वारंवार रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या माध्यमाने कुठेतरी फटके मात्र फसत होते. 18 धावसंख्या मात्र फळकावर लागली आहे. चेंडूंचं 12 चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच 2 षटक मात्र संपले गेलेत. वैयक्तिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोट केलं गेलंय ते कोणे संघाकडनं आतिश. मात्र एक नवीन फलंदाज किरण
त्याच्या विरोधामध्ये एक डावखुरा हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच जर क्रिकेटमध्ये विचार केला तर डावखुरा हाताचा फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी ज्याला माहीर मानलं जातोय तोच फलंदाज किरण मात्र सज्जन. पहिला चेंडू यावेळेस मात्र खणून काढण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूवरती एक धाव अंकित केली. त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा रनआउटची संधी क्रिएट होते पण फेकी अचूक आली नाही आणि त्याचाच भोगता म्हणजे 2 धावा पळून काढल्या गेल्या. नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थोडीशी खराब फेकी झाली. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच एका चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आतिश सज्ज होते. कुठून तरी आतिशला मात्र ही जोडी तोडावी लागेल, कारण की जिथपर्यंत म्हटलं होतं योगेश मैदानामध्ये आहे तिथपर्यंत ह्या मॅचचे धावांची रनिंग मात्र वाढत राहणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र कार्पेटच्या साहाय्याने पुश केले. चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये दरवळतोय. नक्कीच एकच धाव मिळेल. योगेश याने स्ट्राईक आपला स्वतःच्या खांद्यावरती घेतली, जिम्मेदारी घेतली आणि जिम्मेदारी घेणे म्हणजेच खूप मोठं काम असतं, कारण की ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी असते त्याला माहिती असतं जबाबदारीची किंमत काय असते. आणि योगेश अनेकदा त्याने आपल्या संघाची, आपल्या गावाची आणि आपल्या नावासाठी ही जपण्याची जबाबदारी खूप वेळा त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतले आणि अचूकरित्या पार पाडले. पण आज या साई गाव एवन ट्रॉफी मध्ये ही जबाबदारी तो पार पाडतोय का, ते विरुद्धात आतिशच्या. पुढचा चेंडू योगेश टू आतिश. यावेळेस चेंडूला मात्र पुश केलाय कव्हरच्या पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र दरवळतोय. एकच धाव अंकित केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. नक्कीच मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार, पण गोलंदाज तेवढा तीक्ष्ण आहे, गोलंदाज तेवढा चालाक आहे. फलंदाजाची एक स्टेप पुढे आहे गोलंदाज. नक्कीच फलंदाजाच्या स्टान्सवरनच ओळखतो तो काय करणार आहे आणि त्यानुसार गोलंदाजी केली जाते. नक्कीच एक मोठ्या गोलंदाजाचं हेच खरं प्रतीक आहे. फलंदाजापासून 2 पावले पुढे राहणे हा गोलंदाजाचं काम असतो. पुढचा चेंडू यावेळेस खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा हात खोलला जाईल, नोचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव मिळेल आणि नक्कीच सोने पे सुहागा फ्री हिटचा चान्स. बघूयात काय करेल. नो चेंडू हाताळला गेला. कुठेतरी चेंडूला गती देण्याचा प्रयत्न केला गेला पण चेंडू मात्र हातातून सुटला आणि अतिरिक्त धाव मिळेल. फ्रीडचा चेंडू बघूया त्या फ्रीडच्या चेंडूवरती काय करतोय फलंदाज. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सुरेख लाईन लेंथ हाताळली गेली. चेंडूची भरपाई मात्र या चेंडूवरती केली जाते आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणि धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या ही स्थगित राहते ती 20 या आकड्यावरती. 22 या आकड्यावरती, माफ करा, 22 धावसंख्या मात्र फळकावर लागली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू पोचेल, झेल मात्र दरम्यान सुटली गेली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला तो 2 धावा पळून काढल्या गेल्या आणि 2 धाव्याच्या जोरावर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोचेल ती 25 या आकड्यावरती. ओके, 25 ही धावसंख्या फळकावर लागली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला गेला. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवलं गेलं होतं. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला तो सेकंड स्लिप या रिजन मध्ये आणि नक्कीच एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या समाप्तीवरती धावसंख्या ही अखेर फळकावर जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. सव्वीस धावसंख्या फळकावर लागले. 18 चेंडू. ओके, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अखेर एका विकेटच्या नुकसानवरती 26 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच बघूयात शेवटचा षटक, नक्कीच ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, या हाणामारीच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल बघूयात. फलंदाज
अमित माफ करा योगेश आणि किरण दोन आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतात आणि खूप सारी जबाबदारी योगेशवरती मी वारंवार म्हणत आलोय. जर विचार केला गेला कव्वाड संघाचा तर नक्कीच त्याचं नाव घेतलं जातं तोच योगेश. संकटमोचक अजूनही आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. सलामीसाठी उतरलेला फलंदाज काय करेल आपल्या संघासाठी. 6 चेंडूंचा खेळ बाकी, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि असा हाणामारी षटकामध्ये नक्कीच खोने संघाने जर विचार केला तर संकटमोचक त्यांच्या गावाकडनं गोलंदाज ज्याला अनेकदा प्रमोट केलं गेलंय, अनेकदा त्याला मोठमोठ्या फलंदाजांच्या समोर उतरवलं गेलंय आणि नक्कीच स्लॉग ओव्हर्स कशा प्रकारे हाताळतोय. नक्की स्लॉग ओव्हरचा जर विचार केला तर त्यांच्या गावाकडनं एकच नाव प्रमोट केलं जातोय, तो दर्शन, द किंग ऑफ स्लॉग ओव्हर्स असं सुद्धा म्हटलं जाईल. या दर्शन गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण की समोर तेवढंच मोठं वादळ आहे. रनिंग मशीन ऑफ योगेश, रनिंग मशीन ऑफ कव्वाड ज्याला म्हटलं जातंय तो योगेश, त्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण की आता मात्र खरी परीक्षा आहे ती दर्शन याची. थोडीशी घाई करा प्लीज. फलंदाज तर दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली होती ती कव्वाड आणि खोनेच्या विरुद्धामध्ये. नक्कीच खोने संघ कुठेतरी लेट झाला, त्यानुसार 5 धावांची पेनल्टी दिली गेली आहे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गोलंदाजी करताना जर विचार केला गेला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या मात्र फळकावर लावली ती 26. एक विकेट मात्र कुठेतरी गमावला गेलाय कव्वाड संघाने. नक्कीच तरी सलामीसाठी आलेला फलंदाज ज्याच्यावर खूप सारी जिम्मेदारी आहे तो योगेश मात्र अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याची साथ देण्यासाठी किरण मात्र सज्ज झालाय. आणि गोलंदाज नक्कीच शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि या हाणामारीच्या षटकाकडून खोने संघाचा ज्याला एक मजबूत बांधा म्हटलं जाईल तो दर्शन याच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवले गेले. अप्रतिम गोलंदाजी करत आलाय सातत्याने. बघूया दर्शनच्या हातामध्ये काय करतोय यावेळेस. पहिला चेंडू, नक्कीच चेंडूला मात्र टप्पा पडल्यानंतर कुठेतरी चेंडू मात्र फिरला, फलंदाजाला थोडस चकित केलं गेलंय. नक्कीच डावखुराचा फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र बिट झाला. दरम्यान 1 धाव अंकित केली जाईल. सोरटी धाव दिल्याचं म्हटलं जातं आणि या धावेच्या जोरावर धावसंख्या फळकावर 27 या आकड्यावरती पोहोचले. आता खरी गोलंदाजाची परीक्षा, कारण की फलंदाज तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्याच युक्तीचा आणि क्रिकेटचा जर विचार केला गेला तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि आपण हे अनेकदा बघितले. जिथे शक्ती कामाला येत नाही तिथे युक्ती कामाला येते आणि योगेश हा खरा अकलवंती फलंदाज आहे. बघूयात कशा प्रकारची फलंदाजी करतोय दर्शनच्या विरोधामध्ये. यावेळेस चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. देर से आले की दुरुस्त आहे. यस धन्यवाद डीजे. म्हटलं होतं या फलंदाजाकडे शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. या फलंदाजाने दाखवली. 3 षटक झालं, त्या 3 षटकांमध्ये कुठून तरी रनिंग बिटवीन विकेट वरती त्याने लक्ष दिलं. डबल सिंगल वरती जोर टाकला गेला. संघाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माहिती होतं शेवटच्या षटकामध्ये माझ्याकडे ताकद आहे. 3 षटकांमध्ये युक्ती दाखवली, आता शक्ती प्रदर्शन केलं जाते ते गोलंदाज दर्शनच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला जातोय. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. नक्कीच लॉंग लेगच्या रिजन मध्ये 1 धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दरम्यान 2 धावा पळून काढल्या जातात. त्या 2 धावेच्या जोरावर धावसंख्याही फळकर जाऊन पोहोचली. ती आता मात्र 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. अप्रतिम खेळ आपल्याला आता इथून सुरुवात झाले पाहायला. वैयक्तिक जर विचार केला गेला तर योगेश खेळतोय 17 या धावांवरती. नक्कीच अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला लाभ केलाय. झेल होते की काय बघूया. चेंडू मात्र गगनामध्ये भिडलाय.
येस, कोणत्या प्रकारची चुकी न करताना योगेश या वादळाला मात्र थांबवलं गेलं दर्शनच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. म्हटलं होतं तू शेर तो मैं सवा शेर. दर्शनने दाखवून दिलं. नक्कीच दर्शनकडे सुद्धा ती ताकद आहे. आणि स्लॉगवरचा किंग मला का म्हटलं जातं खोने संघाकडनं, ती काची उत्तर मैदानामध्ये दिली. नक्कीच कुठून तरी योगेशने मोठे फटके मारले होते, प्रहार केला होता, मानसिक बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण नक्कीच प्रेशर रिलीज करूनच एक चेंडू हाताळला गेला. नक्कीच लोअर डिलिव्हरी केली गेली, योगेशला मोठ्या फटक्यासाठी लालचावलं. नक्कीच विकेट घेतली यावेळेस. अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख चेंडू, आपल्या ठेवणीतला चेंडू ज्याला म्हटलं जातं. चेंडूला मात्र गती दिली गेली, फलंदाजाला मात्र बांधून ठेवलंय. नक्कीच ज्या चेंडूची वाट बघत होता फलंदाज त्याच्या विरुद्धामध्ये टाकला चेंडू. आणि नक्कीच विकेट क्रमांक 3, बॅक टू बॅक 2 विकेट मात्र आज फलंदाजांना दर्शन येणे याच्या बॅटमध्ये. मानाची पालखी वाजत गाजत गाले गडाला जेवून येईन. धन्यवाद. तर पॉवर शेलार संघाचा कर्णधार, त्याचबरोबर SD मापोली संघाचा कर्णधार कुठे असाल? शेलार संघ, पॉवर शेलार आणि SD मापोली संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय विशाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतो. इथून कुठून तरी बॅकफुटवरनं फ्रंट फुटला आणण्याचं काम केलं जाते. आपल्या संघाची स्थिती मजबूत केली जाते. नक्कीच विचार केला गेला तर योगेश याने 17 धावांची खेळी गेली ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालं होतं. दरम्यान यावेळेस चेंडूला लाफ केलंय. चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव अंकित केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये विकेट मात्र गमावला गेला. नक्कीच एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. प्रथम फलंदाजी करताना जर विचार केला गेला तर कवड संघाची धावसंख्या फळकावून पोहोचली ती 36 रन्स आणि 37 धावांचं आव्हान दिलंय. आणि 5 धावांची जी पॅनल्टी दिली गेली होती त्या 5 धावा आता मात्र ऍड केल्या जातात. आणि या 5 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 41 धावसंख्या फळकावर लागली. आणि तब्बल 42 धावांचं आव्हान, 4 षटक 42 धावा ही आव्हान दिलं गेलंय खोने संघासमोर कवड संघाने. तर त्या आधी ऐकूयात मधुर संगीत आणि पॉवर शेलार संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर मापोली संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच टॉस साठी मी आमंत्रित करतोय माननीय श्रीयुत रमेशजी पाटील यांना. या मैदानाचे मालक यांनी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिला. त्यांच्या हस्ते आजचा दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. कॉलिंग हेड केली होती, टेल आलाय. नक्कीच महापोली संघाने टॉस जिंकलाय. धन्यवाद. तर महापोली संघाकडे वळूयात. प्रथम तुम्ही नाणेफेक जिंकून काय निवडाल? फिल्डिंग. नक्कीच जर या मैदानाचा विचार केला, सकाळचं सत्र आणि फिल्डिंग करताना तुम्ही किती धावांपर्यंत पॉवर शेलारची जर बॅटिंगचा विचार केला तर खूप मोठी बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्या विरुद्धात कोणते असे गोलंदाज सार्थक ठरतील आणि किती धावांपर्यंत रोखण्याची तुमची मजल असेल? 30-35. नक्कीच 35 पर्यंत रोखण्यासाठी कोणते गोलंदाज तुमच्याकडे आहेत जे पॉवर शेलारला तोड देऊ शकतात? सब बॉलर अच्छे हैं और सब आज मेहनत करेंगे. नक्कीच. आणि तुम्हाला साईगाव एव्हन ट्रॉफी मध्ये खेळताना तुमची प्रतिक्रिया काय आणि या मैदानामध्ये आल्यानंतर तुमची भूमिका कशी होती? ओके, धन्यवाद. तर वळूयात शेलार संघाकडनं. प्रथम तुम्ही जर टॉस जिंकले असते तुम्ही काय निवडलं असतं? आम्ही फलंदाजीच करणार होतो. आणि नक्कीच तुमच्या मनासारखं झालं, तुम्हाला फलंदाजी केली जाते. जर मापोली संघाचा विचार केला
जर विचार केला गेला तर मापोली संघ सुद्धा तेवढाच मजबूत संघ आहे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेळताना तुम्ही कशा प्रकारची फलंदाजी कराल आणि कोणते असे फलंदाज आहेत जे सार्थक ठरतील? आमच्याकडे सचिन आहे, हरिकेश आहे, मी आहे, कल्पेश भानुशाली आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू 50+ जाण्याचा. नक्कीच 50+ जाण्याचं आव्हान केलं गेलं आणि साईगाव इव्हन ट्रॉफी मध्ये खेळताना आणि SSSच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला आज या मैदानामध्ये खेळायला भेटते, तर तुमची प्रतिक्रिया काय? अतिशय उत्तम आयोजन केलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी इथे खेळण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच धन्यवाद तुम्हाला. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बोलूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स सह. मॅच मध्ये जी मॅच रंगते, कव्वाडच्या विरोधामध्ये 2 हात करण्यासाठी उतरला होता तो संघ खोने. नक्कीच धावसंख्यांचा तब्बल डोंगर ठेवलं गेले ते 4 षटकांच्या 42 धावा 41 धावा फलकावर लावल्या गेल्यात आणि 42 धावांचं आव्हान दिलं गेलंय ते खोने संघाच्या विरोधामध्ये. तर खोने संघ तुम्हाला विनंती असेल सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आणि त्याचबरोबर कव्वाड संघ आपले क्षेत्ररक्षण सजवायचे. हॅलो. तर वळूयात पुन्हा एकदा साई देवा प्रतिष्ठान साईगाव आयोजित साईगाव इव्हन ट्रॉफी या साईगाव क्रीडा नगरीमध्ये भव्य दिव्य रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळते. कबड आणि खोनेच्या विरुद्धामध्ये जर विचार केला गेला तर प्रथम नाणेफेक जिंकून खोने संघाने क्षेत्ररक्षण निवडलं गेलं. कबड संघाला आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आणि अप्रतिम खेळ करतानुसार जर विचार केला गेला तर तब्बल 41 धावा या फलकावर लावल्या गेल्या आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते खोने संघासमोर. आणि नक्कीच खोने संघाकडून 2 सलामीचे फलंदाज हे 42 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतात ते पंकेश आणि हर्ष. आणि गोलंदाज प्रथम पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कवाड संघाकडनं प्रमोट केले गेले तो वैभव. बघत कशा प्रकारची गोलंदाजी करतोय वैभव. याचा पहिला चेंडू यावेळेस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच गलीच्या रिजनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पहिला चेंडूवरती एकदा मंक्ती केली जाईल. नक्कीच श्री गणेशा केला जातोय. सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडलं जाते. 1 धावेच्या जोरावरती एका चेंडूचा खेळ झाला. या पॉवर प्लेचा जर विचार केला गेलाय तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आणि जर विचार केला गेला तर 42 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवताना तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त धावा या पॉवर प्ले मध्ये तुम्ही पळून काढाल तेवढा तुमच्या संघाला मात्र तेवढा फायदा होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय वैभव. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. खूप सारं कारमदार असेल वैभवच्या खांद्यावरती. दुसरा चेंडू यावेळेस लोवर फुलटॉस चेंडू होता. नक्की चेंडूला मात्र दिशा दिली गेली. शॉर्टलिंगच्या रिजन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. 1च धाव अंकित केली जाईल. 1 धावेवरच समाधान मानायला लागेल. जर विचार केला 2 चेंडूच्या खेळानंतर 2 ही धावसंख्या मात्र फलकावर लागली गेली. अजूनही या षटकातील या पॉवर प्ले षटकातील 4 चेंडू बाकी आणि या 4 चेंडूवरती नक्कीच कुठून तरी मोठे फटके शोधून काढायला लागतील. ते फलंदाज पंकेश आणि हर्षाला. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला गेलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिले. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल. पंचांचा हात खोलला जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. या 4 धावांनी आता मात्र समीकरण बदललंय. धावांच्या डोंगराला जर विचार केला गेला तर 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ही फलकावर लागली गेली. ती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावसंख्या फलकावर लागली. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आणि या 3 चेंडूवरती काय करतोय फलंदाज दर्शन आणि पंकेश आणि हर्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं. नक्कीच भाग मिल का भाग अशी रेस लागली गेली. नक्कीच 2 धावा पळून काढल्या. त्या 3ऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. दरम्यान या चेंडूवरती धावा पळून काढल्या त्या 3. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर पाहायला मिळालं. चांगला तालमेल होता. चांगला कॉम्बिनेशन होता आणि याच्या जोरावरती 3 धावा मात्र पळून काढल्या जातात आणि 3 धावेच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फलकावर पोहोचली आहे. ती
7 9 ओके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र स्लोवर डिरेवली केली होती. पंचांकडे दात मागितली जाईल. नक्कीच एक धावंकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. थोडस क्षेत्ररक्षकांमध्ये फंबलिंग झाली आणि त्याच्या जोरावरती 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात आणि 2 धावेच्या जोरावर आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्येने मात्र प्रवेश केला गेला. 11 ही धावसंख्या फळकावर लागली आहे. एक नेल्सन आकड्यावर धावसंख्या जाऊन मात्र स्थिरावली. 11 या आकड्यावर जाऊन पोहोचली. बिनबाद चेंडूचा खेळ झालाय तो 5 आणि 11 धावसंख्या फळकावर लागली. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. यास कोणत्या प्रकारची चुकी न करताना विकेट क्रमांक पहिला हादरा बसेल तो कोणी सांगाल. यास डीजे धन्यवाद डीजे. तर तर एका षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेट गमावताना धावसंख्या फळकावर लागली ती 11. नक्कीच लक्ष होतं 42 धावांचा पाठलाग करताना प्रथम 2 सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले पंकज आणि हर्ष, ज्यामध्ये हर्षने मात्र आपला विकेट गमावला गेला. नक्कीच रनांचा डोंगराचा जर विचार केला गेला तर मोठ्या फटक्यांसाठी शोधात कुठेतरी हर्ष मात्र उतरला पण फटका मात्र फसला गेला आणि त्याचाच फायदा उचलला तो नक्कीच कवड संघाने कोणत्या प्रकारची चुकी न करता चेंडूला मात्र अचूकरित्या कलेक्ट केलं गेलं मिड विकेटच्या रिजनमध्ये आणि पहिला विकेटचा हादरा बसला गेलाय तो खुने या संघाला. नक्कीच 11 धावसंख्या फळकावर लागली. अजूनही 18 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 31 धाव. 11 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज केला गेला तर वैयक्तिक पहिली आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अतुल. बघूयात काय करतो आपल्या संघासाठी अतुल. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला गेलाय. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा चुकी केली नाही आणि चुकी केली ती फलंदाजाने. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र गमावले गेलेत. नक्कीच पुन्हा एकदा मोठ्या फटकासाठी गेला होता. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं गेलं. नक्कीच कोणत्या प्रकारची चुकी करताना न करताना चेंडूला मात्र अचूकरित्या कलेक्ट केलं गेलं. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसला बॅक टू बॅक खोने या संघाला. आता मात्र खोने संघाला कुठून तरी बॅकफुटला ढकललं जात आहे ते कवड संघाच्या माध्यमातून. बघूयात इथून मात्र फ्रंटफुटला आणण्याचं काम करेल का आपल्या संघासाठी संकट मोचक ठरेल का. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो पंकजची जागा भरून काढण्यास पंकजची साथ निभावण्यासाठी फलंदाज योगेश नक्कीच सज्ज झालाय. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. पहिल्या चेंडूवरती आता मात्र विकेट घेतल्यावर मनोबल मात्र अतुलचं गगनाला भिडलंय. नक्कीच एक चांगली पाठीवरती थाप सुद्धा कर्णधाराची पडली आणि गोलंदाजाला ही थाप खूप मदतीची ठरते. कारण की जेव्हा जेव्हा आपला कर्णधार आपल्याला साथ देत असतो, जेव्हा जेव्हा कर्णधारांकडून आपला कौतुक होतं तेव्हा तेव्हा आपला मनोबल मात्र गगनात भिडत असतो आणि तो अतुल नक्कीच सज्ज झालाय. बघूयात पुढचा चेंडू. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. तेवढाच चांगला स्ट्रोक खेळला गेला. नक्कीच 1 धाव अंकित केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. फलंदाज योगेश याला मात्र स्ट्राईक वरती आणलं जाईल. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 2 चेंडूच्या खेळानंतर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 12 ही धावसंख्या फळकावर लागली. नक्कीच सर युवराज सिंग ज्याने इंडियन क्रिकेट टीमसाठी अनेक मोठा
वाटा दिला मोलाचा, त्याची आठवण करून देणारा हा आकडा 12 आणि नक्कीच त्यांना वंदना करून मैदानामध्ये वळूयात पुन्हा एकदा. 12 धावसंख्या फळकावर लागले, 2 विकेट मात्र गमावले गेले. तर नक्कीच इथून मात्र जिम्मेदारी उचलावी लागेल योगेश आणि पंकेश या फलंदाजाला. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जातोय कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. दरम्यान पंचांचा इशारा येईल, 4 धावांसाठी चौकार. तुला याद करना ये सावन महिना तुला याद करना ये रंग तुला प्यार करना ये. धन्यवाद डीजे. या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. नक्कीच इथून मात्र रनांची गती वाढवावी लागेल. बॅकफुटला आपल्या संघाला ढकलला गेले, तिथून मात्र फ्रंटफुटला आणावं लागेल. हे मात्र योगेशनी ओळखला नाही. पुढचा चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू होता. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र टावर झालाय थर्डमॅनच्या रिजन मध्ये आणि एकच धाव अंकित केली जाईल. एका धावाच्या जोरावर धावसंख्या आता मात्र फळकावर जाऊन पोहोचेल ती 17 वरती. क्रिकेटच्या इतिहासातील हा अशुभ आकडा कोणाला ठरेल? खोने संघाला की कव्वाड संघाला? 17. पुढचा चेंडू बघूयात. यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला, चेंडूला मात्र भिरकाव दिले. मिडविकेटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, एकच धाव अंकित केली जाईल. रनिंग बिटवीन विकेट मध्ये कुठेतरी आपल्याला तालमेल पाहायला मिळत नाही चांगला. नक्कीच जेव्हा जेव्हा तुमची परिस्थिती दुर्लभ असते, तुम्हाला बॅकफुटला ढकललं जाते, तेव्हा तेव्हा मात्र सिंगल डबल वरती नक्कीच जोर द्यावा लागेल. कारण की सिंगल डबल ह्या खूप मोलाच्या ठरतात. कारण की एक धावांची किंमत ही शेवटच्या चेंडूवरती कळत असते. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काही घडू शकतं. आणि जर तुम्ही सिंगल डबल वरती जेव्हा जेव्हा तुम्ही बॅकफुटला असाल तेव्हा जोर दिला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी धावांचं आव्हान सामोरे जावं लागेल. यावेळेस मात्र लोवर फुटचा चेंडू होता, फारसा असा फायदा उचलला नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नक्कीच एकच धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ही फळकावर जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 20 धावसंख्या मात्र फळकावर लागली गेली आहे. 2 विकेट मात्र गमावले गेले. अजूनही 2 षटक बाकी आणि या 12 चेंडू मध्ये विजयासाठी एक मिनिट 19. हॅलो. शेलार संघाचा कर्णधार आणि एस डी स्पोर्ट्स मापोली संघाचा कर्णधार पहिल्या बॉक्स मध्ये यायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस लोअर फुटचा चेंडू होता. नक्कीच याच्या वेळेस चेंडूवरती कन्वर्ट केला, 1 धाव अंकित केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. किरण आपल्या गोलंदाजीवरती. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला जाईल. चेंडू 1 बाउन्स अडवला जातो. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं योगेशच्या माध्यमातून. एफर्ट चांगले होते. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. क्षेत्र कोणतंही असू द्या,
कष्टाला मात्र पर्याय नाही आणि कष्ट मात्र प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. योगेशचे कष्ट मात्र अप्रतिम प्रामाणिक होते म्हणून त्याला यश लाभलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला कन्वर्ट झाला असता पण अगर मगर की बातों को अहमियत नाही रखते आणि दरम्यान आपल्या संघासाठी मात्र 3 धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला मात्र गती दिली गेली. फलंदाजाच्या बॅटच्या रेडिएशन मधून चेंडूला मात्र दूरवर ठेवला. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो गोलंदाज किरण. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज होत आहे. पुढचा चेंडू यावेळेस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स अखेर जाऊन थांबलाय तो सीमे रेषे बाहेर चौकार. यस डीजे. हॅलो. 4 चेंडूंच्या खेळानंतर 26 धावसंख्या आता मात्र फळकावर लागले. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केले जातात ते संघ खोने या संघाकडनं नक्कीच कुठून तरी विचार केला गेला. माझ्या संघाला बॅकफुटला ढकललंय तिथून मात्र आता मात्र फ्रंटफुटला आणण्याचं काम केलं जाईल. तो फलंदाज पंकेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. चेंडू पुन्हा एकदा झेल मात्र सुटले. ट्रॅव्हल होईल तो चौकारासाठी 4 धावा. चार धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावर आता मात्र जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. नक्कीच पाच चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावसंख्या फळकावर लागले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा एक तेरे तो एक मेरी तू शेर तो मी 1.25 शेर दाखवून दिलंय. नक्कीच 2 चेंडूवरती प्रहार केला होता. त्यानंतर मात्र कुठून तरी षटक क्रमांक 3 संपला गेले. 30 धावसंख्या फळकावर लागले. मापोली संघाचा कर्णधार आणि शेलार संघाचा कर्णधार. मापोली संघाचा कर्णधार आणि शेलार संघाचा कर्णधार प्लीज कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. मापोली संघाचा कर्णधार त्याचबरोबर शेलार संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती आहे कृपया. ओके तर वळूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये कव्वाड आणि खोने या 2 संघांमध्ये मॅच रंगते. तर प्रथम फलंदाजी करताना जर खोने संघाचा कव्वाड संघाचा विचार केला गेला तर तब्बल 41 धावा फलकावर लावल्या होत्या. 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं आणि नक्कीच या 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. शेवटचं षटक हानामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. घाईकर प्लीज. हानामारीच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 12. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केलं जाते. चेंडूला मात्र भिरकावून दिले. 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. आता मात्र समीकरण बदलतंय. विजयासाठी 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना फलंदाज पंकेश मात्र सज्ज होते आपल्या फलंदाजीवरती. नक्कीच जर पंकेशचा विचार केला गेला तर अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत केले आणि इथून मात्र जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती ठेवावी लागेल पंकेश याला. नक्कीच कारण की विजयासाठी जर विचार केला गेला तर 5 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना पुन्हा एकदा फलंदाज पंकेश मात्र सज्ज होत आहे आपल्या फलंदाजीसाठी. बघूयात गोलंदाज काय करतोय. हर्षद ज्याच्यावरती खूप सारी जिम्मेदारी सोपावली गेली. हर्षदच्या खांद्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आपली गावाची, आपल्या नावाची आणि आपल्या संघाची ढकलली गेली आहे. तो सज्ज झाला हर्षद. गोलंदाजीसाठी पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता. पूर्णपणे फलंदाजावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जाईल पण आता मात्र खरी
हर्षदची आणि पंकजची मात्र परीक्षा आहे, कारण की तुम्हाला अनेकदा तुम्ही एकामेकासमोर उतरलेत, ती मात्र आतापर्यंतचा अनुभव बनायला लावायला गेला. प्रतिम चेंडू हाताळला गेला, चेंडूला नक्कीच ट्रॅव्हल करून दिलाय. नक्कीच लॉंग लेगच्या रिजन मध्ये थोडंसं फंबलिंग झालं, पण दरम्यान एकच धाव समाधान मानायला लागेल. आणि नक्कीच म्हटलं होतं रनिंग बिटवीन द विकेट तुमचं जर खराब असेल, डबल सिंगल वरती जर तुम्हाला लक्ष तुम्ही दिलं नाही तर नक्कीच त्याचा भोगता तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत भोगावं लागेल. आणि एक एक धावांची काय किंमत आहे ती शेवटच्या चेंडूवरती मात्र मित्रांनो कळत असते. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत, धावसंख्या ही फळकावून पोहोचेल ती 32 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला गेलाय. नक्कीच चेंडूला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय. थोडासा कच्चा क्षेत्रक्षर पाहायला मिळालं. चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ सीमेरेषा बाहेर, अखेर जाऊन थांबला. 4 धावा. धावसंख्या फळकावर लागले 36 रन ऑन दी बोर्ड. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 6 धावा. समीकरण मात्र बदललंय. विजयासाठी 3 चेंडू 6 धावा. काय करतोय गोलंदाज हर्षद आपल्या संघासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूवरती प्रहार केला. यस, विनिंग शॉट खेचून काढला आपला बॅट मधनं. अप्रतिम षटकार.